नमस्कार. माझं नाव विश्वास उटगी आणि आत्ता आपण जी CKP कोऑपरेटिव्ह बँकेच्या संदर्भामध्ये जी एक ठेवीदार, शेअर होल्डर आणि कर्मचारी यांची जी कृती समिती बनवली त्याचा एक निमंत्रक म्हणून मी आज तुमच्यापुढे पहिल्या प्रथम व्हिडिओच्या माध्यमातून येत आहे. 28 एप्रिलला CKP बँकेचं जे काही लायसन आहे याचा निकाल लावला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणि JD पाटील हे जे काही ॲडमिनिस्ट्रेटर होते त्यांचीच नेमणूक पुन्हा राज्य सरकारच्या वतीने म्हणजे पुण्याला जे रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीचं कार्यालय त्यांच्या वतीने ऑर्डर निघाली आणि तेच त्याच्यामध्ये लिक्विडेटर झाले. आता तेव्हा आपण पहिला जो निर्णय घेतला होता की आपण अपील करायला पाहिजे. CKPचं परवाना रद्द करण्याच्या विरोधात जो कायद्यान्वये अपील करायला पाहिजे तो अपील आपण करणं आवश्यक होतं. तर कोणी करणं आवश्यक होतं कायद्याप्रमाणे? तर JD पाटील यांनी करायला पाहिजे होतं. आता JD पाटील यांनी केला नाही आणि त्यांनी CKP बँकेचे जे काही जनरल मॅनेजर आहेत त्यांना जरी सांगितलं असतं तरी चाललं असतं कायद्यान्वये, तेही त्यांनी केलं नाही. पर्यायाने त्यांचीच नेमणूक जेव्हा ॲडमिनिस्ट्रेटरच्या ऐवजी जेव्हा ते ॲडमिनिस्ट्रेटर आणि शिवाय लिक्विडेटर अशी जर झाली तेव्हा आपण कृती समिती स्थापन करून हा जो काही कायद्यान्वये अधिकार आहे हा ठेवीदार आणि ॲटोमॅटिकली शेअर होल्डरकडे येतो. म्हणून आपण त्या कृती समितीच्या मार्फत एक पत्र लिहिलं. ते पत्र लिहिल्यानंतर कोर्टामध्ये आपण अर्ज केला आणि या कालखंडामध्ये आपण 21 मेपर्यंत आपलं रिट पिटिशन, आपला जो काही कायद्यान्वये अधिकार आहे तो एक्सरसाइज करण्याकरता रिट पिटिशन तयार केला आणि तो रिट पिटिशन आपण सादर केला आणि अत्यंत कमीत कमी वेळामध्ये म्हणजे 26 मेलाच न्यायमूर्ती काथावाला यांच्यापुढे ही केस आली. ही केस त्यांच्यापुढे आल्यानंतर त्यांनी ती ॲडमिट करून घेतली आणि मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारला ॲफिडेविट सादर करायला सांगितलं आणि त्यानंतर मग 2 जून ही तारीख आली. पुन्हा नंतर 9 जून ही तारीख आली आणि 9 जून नंतर 19 जून ही तारीख आली. आपण पाहिलं की न्यायमूर्ती काथावाला, न्यायमूर्ती सय्यद, न्यायमूर्ती जामदार आणि तावडे आणि ही प्रक्रिया करत शेवटी 19 जूनला न्यायमूर्ती सय्यद यांनी आपली केस सुनावणीसाठी घेतली. त्यावेळेस त्यांनी काही महत्त्वाचे कॉमेंट्स पास केलेले आहेत. त्यांनी सांगितलं की आत्ता हे लॉकडाऊनमधलं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून आपण ही कोर्ट करतो आहोत. याच्यामध्ये हे जे काही प्रश्न आहेत हे निकाली निघणं जरी आवश्यक असलं तरी आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे शक्य नाही आहे. आता मी कोणतंही इंटेरिम रिलीफ आपण काय मागितला होता? इंटेरिम रिलीफ आपण स्थगिती मागितली होती. बँक परवाना रद्द करण्याच्या RBIच्या कृतीवरती आपण स्थगिती मागितली होती आणि जर स्थगिती मिळाली असती तर मग बँक रिवायवलचे प्रश्न, बाकी अन्य प्रश्न आपण उपस्थित करू शकलो असतो. परंतु स्थगिती देण्यास त्यांनी नकार दिला. पण मात्र त्यांनी हे सांगितलं की ही केस रेग्युलर कोर्टामध्ये ऐकली जावी अशी मी ऑर्डर पास करेन आणि ती ऑर्डर त्यांनी 19 जूनला ओपन कोर्टामध्ये म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगितलं आणि शनिवार आणि रविवार हॉलिडे होता. सोमवारी त्यांनी बोर्डावरती ऑर्डर टाकली आणि त्या ऑर्डरप्रमाणे रेग्युलर जेव्हा कोर्ट भरेल तेव्हा ही केस सुनावणीसाठी येऊ शकते अशी ऑर्डरच पास केली. म्हणून ही केस इट वॉज हर्ड अँड नॉट डिसमिस. इट कॅन बी सेड दॅट इट इज डेफर्ड असं म्हणता येईल, असा त्याचा अर्थ लावता येईल. आता ठेवीदार आणि शेअर होल्डरचा जो काय अधिकार आहे तो निश्चितपणे त्यांचे 100% पैसे तिथे गुंतलेले आहेत. ते स्वकष्टाचे आहेत. कोणाचा 1 रुपया असेल, 100 रुपये असतील किंवा 10 लाख असतील किंवा 35 लाख असतील किंवा 1 कोटी असतील. प्रश्न ते त्यांचे पैसे आहेत. या देशातल्या कायद्याप्रमाणे बँकांमधले पैसे ठेवीदारांचे हे 100% सुरक्षित राहिले पाहिजेत. ही प्रत्येक ठेवीदाराची केवळ मनोभूमिका नाही, ही खरं तर जे संस्था चालवतात त्यांना 100% पैसे व्याजासहित देणं ही त्या संस्थांची भूमिका आहे. किंवा बँक लायसन्स ज्यांच्याकडे आहे त्यांना हे कायद्यान्वये बंधनकारक आहे. पण मग आता प्रश्न असा निर्माण होतो की कायद्यान्वये त्यांना 100% पैसे परत करण्याचं बंधनकारक आहे, परंतु DICC नावाची जी RBIची सबसिडी आहे ती RBIची सबसिडी त्या ठिकाणी इन्शुरन्सचा प्रीमियम प्रत्येक बँकेला भरावा लागतो आणि मग तो साधारणपणे त्याचा हिशेब असतो की ₹1,00,000 5 पैसे या पद्धतीने तो हिशेब असतो. 1961 साली तो फक्त ₹1,500 विम्याचा दर होता. नंतर कालांतराने तो 10,000 झाला, मग तो 20,000 झाला. 1993मध्ये ₹1,00,000 ही विम्याचं कॉम्पेन्सेशन झालं आणि 1993 नंतर
तेव्हा बँक ऑफ बरोडाच्या केसमध्ये हे सरकारने ठरवलं होतं, RBIने ठरवलं होतं. आणि त्यानंतर आपण बघितलं की 2020मध्ये जेव्हा PMCचा प्रचंड मोठा स्कॅम ब्रेक झाला आणि ती बँक कोसळली आणि सेक्शन 35 खाली गेले 8-10 महिने ती बँकसुद्धा आहे, त्यावेळेस सरकारने एकूणच बँक ठेवीदारांचा जो रोष आहे, शेअर होल्डरचा जो रोष आहे, हा रोष लक्षात घेऊन विम्याची रक्कम 1 लाखाऐवजी 5 लाख केली. हे लक्षात घ्या की विम्याची रक्कम 1 लाखपर्यंत 5 लाख केलं, याचा अर्थ बँकांच्या ठेवीदारांची रक्कम ही 100% सुरक्षित नाही असं सरकार स्वतःच म्हणतं. आता कायदा असं खरं म्हणतो का? हा प्रश्न कुठेतरी कायद्यान्वये टेस्ट होण्याची गरज आहे. आणि मग प्रश्न निर्माण होतो की बँकांचे जेव्हा सेक्शन 35 खाली अनेक कोऑपरेटिव्ह बँका येतात आणि त्या कोऑपरेटिव्ह बँका 5 वर्ष, 10 वर्ष, 8 वर्ष, आता CKB बँक 2012पासून ते 2020पर्यंत ही ॲडमिनिस्ट्रेटरच्या अंडर होती. मध्ये डायरेक्टर मंडळ आलं, व्यवस्थापन सुरू होतं, परंतु बोर्ड बदलत गेलं, ॲडमिनिस्ट्रेटर बदलत गेले आणि आत्ता अशी परिस्थिती आहे की या बँकेचं लायसन जेव्हा रद्द झालं तेव्हा 2020 साली इन्स्पेक्शन केलं, पण ते इन्स्पेक्शन 2018च्या बेसिसवरती करून 2020ला ही बँक ऑपरेटिव्ह प्रॉफिटमध्ये असताना या बँकेला 2018च्या बेसिसवरती तेव्हाचं इन्स्पेक्शन गृहीत धरून या बँकेचं लायसन रद्द केलं. ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कृती अत्यंत चुकीची आहे. ही चुकीची आहे, ती अन्यायकारक आहे, ती सर्वांवरतीच अन्यायकारक आहे. ती बँकिंग उद्योग म्हणून सुद्धा अन्यायकारक गोष्ट आहे. परंतु या बँकेमध्ये CKB बँकेमध्ये जे ठेवीदार आहेत त्यांच्या बाबतीत आज आता भूमिका काय आहे? आज आता भूमिका ह्या केसमध्ये निकालपत्र 22 तारखेला जाहीर झालं, ते 23 तारखेला कोर्टामध्ये ते म्हणजे 22 तारखेला रात्री कोर्टाच्या नोटीस बोर्डावर आलं, म्हणजे कॉम्प्युटरवरती आलं, ते सर्वांनी वाचलेलं आहे. त्यामुळे CKP कृती समिती जी आहे याला पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. पण पुढे कसं जायचं? पुढे जात असताना त्याचे ग्राउंड्स काय असतील? आता JD पाटील या ॲडमिनिस्ट्रेटर आणि लिक्विडेटरला त्यांची जी अपॉइंटमेंट RCSने केली आहे, म्हणजे पुण्यातली जी संस्था आहे रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टप्रमाणे जी पुण्याची संस्था कमिशनर जिथे आहेत कोऑपरेटिव्हचे, त्यांनी अपॉइंटमेंट केली आहे, म्हणजे राज्य सरकार. म्हणजे राज्य सरकारने लिक्विडेटरची अपॉइंटमेंट केली आहे, तर त्यांच्या अपॉइंटमेंटला आता आपल्याला आव्हान द्यावं लागेल. लिक्विडेशन म्हटलं तर सुरू आहे, म्हटलं तर नाही आहे. आत्ता ठेवीदारांमध्ये असे काही संभ्रम स्वतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्माण केलेले आहेत की आम्ही 99% ठेवीदारांना 5 लाखापर्यंतची रक्कम देऊ आणि ज्यांची 5 लाखापेक्षा जास्त आहेत त्यांनासुद्धा त्यांचे 5 लाख देऊ. याचा अर्थ 5 लाखापेक्षा एकही रुपये जास्त मिळणार नाही. पण मूल प्रश्न असा शिल्लक राहतो, हे 5 लाख म्हणा, घटकावर गृहीत धरा, पूर्वी 1 लाख होते 93ला, ते आता PMCच्या बॅकग्राऊंडवरती जी काही आंदोलनं झाली, त्यातून सरकारला जी काही जाग आली, त्यातून जे काही नियम झाले, त्यातून 5 लाखाचा विमा आला. आता सर्वच बँकांनी 5 लाखाचा इन्शुरन्स प्रीमियम भरायला सुरुवात केली आहे आणि CKPने तर 2 महिन्यात ते भरून टाकले. याचा अर्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एकामागोमाग एक अनेक बँकांचे लायसन्स रद्द करणार असं स्पष्ट होत चाललेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 44 कोऑपरेटिव्ह बँका या लायसन्स रद्द करण्यासाठी म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कत्तलखान्यात गेलेल्या आहेत. लायसन रद्द केलं तर बँक शिल्लक राहत नाही, मग ठेवीदारांचं काय करायचं? त्यांना पैसे कधी मिळणार? असा जो प्रश्न आहे. आज CKPचा जेव्हा कोर्टामध्ये हा प्रश्न निकाली लागला तर अनेकांना ह्याच्यामध्ये पुढचा मार्ग काय? मग 2012 ते 2020पर्यंत जे घडलं याच्यावरती तर मी आत्ता भाष्य काहीच करू शकत नाही आहेत. परंतु आता लायसन रद्द झाल्यानंतर जेव्हा JD पाटलांनी स्वतःच आपला अधिकार नाही एक्सरसाइज केला, तेव्हा आपण तो एक्सरसाइज करण्याकरता कोर्टात गेलो आणि कोर्टाने ऐकून घेतलं, सुनावणी केली, केस फेकून नाही दिली आणि आपल्याला सांगितलं की रेग्युलर कोर्टात या, म्हणजे आपल्याला ओपनिंग आहे. आपल्याला आपले पैसे 100% सुरक्षित करण्याची जी आपली भावना आहे ती लढवायची असेल तर यासाठी आपल्याला अजून एक मोठी लढाई द्यावी लागेल. मग ती हायकोर्टात पण द्यावी लागेल, ती सुप्रीम कोर्टात पण द्यावी लागेल. प्रश्न आपले पैसे आपल्याला परत मिळण्याचा आहे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे सांगतं की 5 लाख आम्ही देतो आहे, मग आपल्यातलेच काही म्हणतात की 5 लाख लवकर मिळण्यासाठी आम्हाला सुटसुटीतपणे तुम्ही का नाही मदत करत? मग 5 लाखाच्या वरच्यांसाठी कोणी लढायचं?
प्रश्न सर्वांसाठी सर्वांनी लढलं पाहिजे. आणि असं काही कोणी असं ताट वाढून ठेवलेलं नाही आहे की आत्ता या आणि पैसे घेऊन जा. ही गोष्ट अशक्य आहे. मी तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, ते 1,00,000 असतील किंवा 5,00,000 असतील, ते आपल्या हातात यायला काही वर्ष जाणार आहेत. आणि मधल्या काळामध्ये आपण असं जर गृहीत धरलो की हेच माझं काय म्हणतात त्याला प्रारब्ध आहे, तर ह्या प्रारब्धाच्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्याच्या त्याच्या असतात. आजच्या जगामध्ये आपल्या अधिकाराच्या गोष्टी आपण जर लढून मिळवल्या नाहीत तर आपल्याला कोणी स्वतःहून देत नाहीत. आत्ता स्वतः सरकार, स्वतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे कायद्याच्या विरोधी कृती करीत आहेत असं माझं ठाम मत आहे. मी स्वतः 40 वर्ष बँकिंग उद्योगामध्ये विविध स्तरांवरून काम केलेलं आहे आणि 2000 सालापासून बँकांच्या ठेवीदारांना 100% त्यांचे पैसे सुरक्षित का असू नये या मुद्द्यावरती मी सातत्याने लिहितोय, सातत्याने बोलतोय, हा प्रश्न लढवण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून लढाईच्या एका प्रक्रियेमध्ये आता 1,00,000चा इन्शुरन्स हा 5,00,000 झाला आहे. परंतु मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो, आज राष्ट्रीयकृत बँका सुरक्षित नाही आहेत. आज येस बँकेसारखी बँक बुडत असताना ती वाचवण्यात आलेली आहे. यापूर्वी ग्लोबल ट्रस्ट बँक वाचवण्यात आली होती, ज्याच्यामध्ये आत्ता अनेक खाजगी बँका, मी नावं आता घेणं बरोबर नाही, परंतु अनेक बँका अत्यंत अस्थिर अशा अवस्थेमध्ये आहेत. आणि सहकारी बँकांच्या बाबतीमध्ये आत्ताच कॅबिनेट जी मीटिंग झाली दिल्लीला, माननीय नरेंद्र मोदी यांचा निर्णय काय आहे बरं, त्याच्यामध्ये मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँका आणि आपली अर्बन कोऑपरेटिव्ह बँका यांचं संपूर्णपणे सुपरविजन आणि रेग्युलेशन हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आलं आहे असा त्यांनी कॅबिनेटचा डिसिजन घेतलेला आहे. याचा अर्थ काय झाला, यापूर्वी नव्हतं का, यापूर्वीसुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच करत होती, परंतु काही राज्य सरकारांचं ऑडिट असायचं, इन्स्पेक्शन असायचं. आता ते ऑडिट इन्स्पेक्शन जाईल. आता RCS सारखी संस्था ही सरकारची आहे, लिक्विडिटीची अपॉइंटमेंट ही सरकार करत असतं. आता सरकार म्हणून जे काही कामं होती ती कामं ह्याच्यापुढे आजच्या पुढे नाही होणार असा अर्थ घेऊन संपूर्ण रेग्युलेशन आणि संपूर्ण सुपरविजन हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करेल असं कॅबिनेटचा निर्णय झाला. हे क्षणभर आजपासून पुढे काय होईल, पण आत्तापर्यंतसुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे 100% कोऑपरेटिव्ह बँकांचं हे रेग्युलेशन होतं आणि होय सुपरविजन पण होतं. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता आपले हात झटकू पाहतेत आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्या ठिकाणी पळून जाऊ पाहतेत त्या ठिकाणी आपल्याला घट्ट उभे राहून आपल्याला लढावं लागेल. आपण आता कदाचित 60 उलटून गेलेलं असू, आपण 70 उलटून गेलेलं असू, पण समजा लढलो नाही तर आपले सुरक्षित पैसे सुरक्षित राहतील का? पैसे सुरक्षित राहण्याची शक्यता आपल्या देशामध्ये कोणत्याही बँकिंग व्यवस्थेमध्ये नाही आहे. त्यामुळे येस बँकेला का वाचवलं याचं एक राजकारण सांगता येईल, परंतु PMCला का वाचवलं नाही याचं पण राजकारण सांगता येईल. पण मुळामध्ये कायद्यान्वये आपल्या देशातले ठेवीदार हे असुरक्षितच आहेत आणि त्यांना सुरक्षित करण्याकरता या निमित्ताने जर आपण लढलो नाही तर कधी लढणार असा तो खरा प्रश्न आहे. आणि माझी माहिती स्पष्ट आहे की 28 एप्रिलला CKB बँकेचं जेव्हा लायसन रद्द करण्यात आलं, तत्पूर्वी 16 एप्रिलला म्हापसा कोऑपरेटिव्ह बँकेचं लायसन रद्द करण्यात आलं. आणि आत्तापर्यंत या गेल्या महिन्याभरामध्ये 44 बँकांची लिस्ट तयार आहे की ज्यांचा परवाना, बँकिंग परवाना रद्द करायचा आहे. मग लाखो ठेवीदार या देशामध्ये हे अनाथ होणार आहेत. आणि आत्ताचा जो निर्णय आहे केंद्र सरकारचा, याच्यामध्ये जवळजवळ 1,543 अर्बन कोऑपरेटिव्ह बँका आणि मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँका यांचं रेग्युलेशन RBIमध्ये आल्यानंतर त्यातल्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ 600-650 बँका ज्या आहेत, महाराष्ट्र नंबर 1 आहे, या बँकांचा संकोच करण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेगाने करणार आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचं नुकतंच AGM झालं लॉकडाऊनच्या आधी, तेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपला माणूस त्या ठिकाणी पुढचा CEO असेल हे ठरवण्यात आलं. आणि न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेला आता तुम्हाला खाजगी व्यवसाय करायला लागेल, खाजगी बँक म्हणून वावरायला लागेल, हे त्यांना ठराव करायला त्यांनी भाग पाडलेलं आहे. आणि मला खात्री आहे येत्या वर्षभराच्या काळात आजच्या घटनेनंतर सर्वात मोठ्या दिसणाऱ्या बँका ह्या खाजगी क्षेत्रात असतील. त्या सहकारी बँकिंग क्षेत्रातून त्यांना खाजगी क्षेत्रात नेणं म्हणजे आधीच त्या ज्या अवस्थेत वावरत होत्या त्या अधिक अस्थिर अवस्थेत त्यांना वावरायला भाग पाडणं, त्यांना कोणाकोणाशी स्पर्धा करावं लागेल हे नंतर स्पष्ट होईल. आणि या स्पर्धेच्या कालखंडात
या सरकारला असं म्हणायचं आहे, द स्मॉल इज नॉट ब्युटिफुल. त्यामुळे कोऑपरेटिव्ह क्षेत्रातल्या स्मॉल बँका म्हणजे 50,000 60 कोटीच्या ज्या काय बॅलन्स शीट असणाऱ्या बँका आहेत, या त्यांना त्याचा संकोच करायचा आहे, असं ते धोरण आहे. आणि म्हणून RBIचं धोरण हे 2001 पासून त्यांचं जे विजन 2001 डॉक्युमेंट आहे, याच्यातून कोऑपरेटिव्ह बँकिंग शुड बी अ श्रिंकिंग वन. इट शुड गेट स्मॉल, इट शुड गेट कन्वर्टेड इंटू अमलगमेशन अँड मर्जर, आणि मग स्मॉल झाल्यानंतर त्याचं नंतर प्रायव्हेटायझेशन करणं, हा तो गेम प्लॅन होता. आणि 20 वर्षाच्या कालखंडामध्ये आता तो गेम प्लॅन पूर्ण करण्याकरता RBI हॅज बिकम ए सिंगल रेग्युलेटर अँड इट विल कंट्रोल एंटायर सुपरविजन. हा त्यांचा जो काही विजन डॉक्युमेंटचा जो भाग आहे, तो ते यावर्षी ते अंमलात आणतील. अशा परिस्थितीत CKB बँकेचं लायसन गेलेलं आहे. कोर्टामध्ये ताबडतोबीने 1 महिन्याच्या कालखंडात एक विशिष्ट निकाल आलेला आहे. या निकालामध्ये सेटबॅक मिळाला असं ज्यांचं मत आहे, त्या सर्वांना मी नम्रपणे सांगू इच्छितो, आपण जर 28 तारखेनंतर हल्लो नसतो, लॉकडाऊन पिरियडमध्ये तुम्ही घरी आहात आणि मी पण घरी आहे, तरीसुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपण कोर्टामध्ये आपला अर्ज दाखल केला. RBIला ॲफिडेविट द्यायला भाग पडलं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला ॲफिडेविट भाग पडलं. आता RBIचं काय म्हणणं आहे हे आपल्या हातात लेखी स्वरूपात आहे. त्यामुळे कोऑपरेटिव्ह बँकिंगच्या बाबतीमध्ये RBIचा विचार करण्याची पद्धती ही कशा पद्धतीने फाईट आऊट करायची याच्या आपल्या हातात डॉक्युमेंट आहे. त्यामुळे आपण लढलं पाहिजे. ठेवीदार मित्रांनो आणि शेअर होल्डर्सनो, आपल्याला आपलं वय जरी वाढलेलं असलं तरी हताश होऊन चालणार नाही. आपल्याला आपले कष्टाचे पैसे, होय आपले कष्टाचे पैसे आहेत, ते आपल्या फॅमिलीला उपभोगायला मिळायला पाहिजेत, आपल्याला उपभोगायला मिळायला पाहिजेत. आणि आपल्याला जर कोणी 5 लाख घ्या आणि फुटा असं जर सांगत असेल, तर त्यांना सांगण्याची हिंमत ठेवली पाहिजे की आम्ही सगळे मिळून आज आम्ही CKPचे 1,35,000 आहोत. त्यात 99%चा हिशेब त्या RBIने लावला. त्यांचे दयाल नावाचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत, त्यांनी ट्विटरवरती सांगितलं की 99% लोकांना त्यांचे 100% पैसे मिळतील. पण मग 5 लाखाच्या वरचे जवळपास 2,000 लोक आहेत, त्यांना तुम्ही काय वाऱ्यावर सोडणार? हा देशाचा कोणता कायदा आहे? मग या कायद्याविरुद्ध किंवा नवीन कायदा करण्याकरता आपण उठून उभं राहणार की नाही? आणि या पद्धतीने आपल्याला जी अन्याय्य व्यवस्था आहे ती बदलण्यासाठी उभं राहणार की नाही? असे जे काही मुद्दे आहेत, हे मुद्दे आपण आपलं लायसन जेव्हा गेलं त्याच्या निमित्तानेच आपण लढू शकतो. 12 ते 18 काय झालं त्याची चर्चा आत्ता करण्यापेक्षा किंवा आपण ती नंतर कधी करू, आत्ता आपल्या सर्वांना एकजुटीने उणंदुणं न काढता आपल्या ठेवी ज्या काही आहेत त्या कोणी आत्ता ताबडतोब आपल्याला देणार नाही याची स्पष्टता मनात ठेवा. आणि कोर्टात लढण्याची पुढची तयारी हे आत्तापासूनच करणं आवश्यक आहे. पुढची मोठी लढाई आत्ताच्या या छोट्या लढाईनंतर सुरू झालेली आहे, हे कृपा करून लक्षात घ्या. आणि आत्ता जवळजवळ 100-150 लोक जमलेले आहेत, सर्वच्या सर्व कर्मचारी जमलेले आहेत. कर्मचाऱ्यांचे नेतेसुद्धा माझ्याशी नीटपणे बोललेले आहेत. त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे, कारण त्यांची नोकरी आहे, तुमच्या ठेवी आहेत, शेअर होल्डरचे शेअर्स आहेत, सर्वांचे लाखो रुपये इथे अडकलेले आहेत. एकही रुपये जिथे सुटणार नाही आहे तिथे लाखो रुपये सुटणं ही कठीण गोष्ट आहे. आणि म्हणून आत्ता तर लढाईला एका वेगळ्या पद्धतीने सुरू झालेलं आहे. त्यामुळे केवळ आपल्याला हताश होऊन घरी बसून चालणार नाही. आणि म्हणून इंटरप्रिटेशन या विशिष्ट निकालाचं कोण कसं करतो हे त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीवरती आहे. मला असं वाटतं या निमित्ताने आपले वकील म्हणतात ते, दिस इज नाव ए बिग ओपनिंग. द केस हॅज कोर्ट हॅज नॉट थ्रोन आउट अवर केस, सो इट हॅज नॉट बीन डिसमिस्ड. बाकीच्या शेकडो केसेस या टेम्पररी कोर्टाने किंवा लॉकडाऊन कोर्टाने डिसमिस केलेले आहेत, ॲडमिटच करून घेतलेले नाहीत. आपली केस ॲडमिट करून 1 महिन्याच्या कालखंडामध्ये जवळजवळ 4दा बोर्डावर आली. आणि शेवटी त्यांनी सांगितलं की त्या रेग्युलर कोर्टात तुम्हाला जायला हरकत नाही, मी टेम्पररी रिलीफ देत नाहीत. आणि आज 1 दिवसाच्या आत सेंट्रल गव्हर्नमेंटने जो निर्णय केला हे लक्षात घेता आपण कुठेतरी योग्य वेळी कोर्टामध्ये दाखल होत आहोत. आणि एक अत्यंत मेजर बॅटल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या, भारत सरकारच्या, राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध लढतो. आणि तो ठेवीदारांच्या हक्कासाठी, शेअर होल्डरच्या हक्कासाठी, विशेष करून ठेवीदारांचे 100% पैसे हे या आर्थिक जगतामध्ये सुरक्षित नाहीत, हे ठाम मत माझा गेली 20 वर्ष मी लिहितो आणि बोलतो आहे. पण आता आपल्याला CKP कोऑपरेटिव्ह बँकेच्या निमित्ताने आणि अन्य कोऑपरेटिव्ह बँकांच्या सुद्धा ज्या अस्थिर परिस्थितीमुळे हा प्रश्न आपण समाजामध्ये सर्वत्र नेला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री, महाविकास आघाडीचे नेते यांच्याकडे सुद्धा आपण जाऊ. पण पहिल्यांदा कोर्टाची लढाई ही आपल्याला करावं लागेल. कोर्टाच्या लढाईतून जर काही आशेचे किरण दिसले तर राज्य सरकार हे मदतीला पुढे येईल. पण आत्ता तरी
केंद्र सरकारचा निर्णय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा निर्णय हा सामान्य ठेवीदारांचे पैसे सहकारी बँकांमध्ये सुरक्षित राहू शकत नाहीत आणि काही मोजक्या राष्ट्रीयकृत बँकात आणि काही मोजक्या खाजगी बँकांमध्ये ते तुम्ही ठेवावेत असं त्यांना वाटतं. परंतु त्याही ठिकाणी किती मोठी असुरक्षितता आहे याची ज्यांना जाणीव आहे त्यांना हे लक्षात येते की FIDI बिल नावाचं एक बिल अरुण जेटली साहेब असताना लोकांच्या विरोधामध्ये ते मागे घेण्यात आलं. परंतु येत्या पार्लमेंटमध्ये त्या बिलाचं नाव बदलून पुन्हा एकदा ते बिल येऊ घातलेलं आहे आणि त्या बिलामध्ये बँकांमधल्या ठेवीदारांचे पैसे हे कर्ज बुडवांच्या एकूण कर्जाच्या तरतुदीसाठी फॉर मेकिंग प्रोव्हिजन्स ऑफ द विलफुल लोन डिफॉल्टर्स येणार आहेत आणि ठेवीदारांचे पैसे हे कदाचित कॅपिटल सबसिडायझेशनसाठी ठेवीदारांना माहिती न देतासुद्धा वापरण्याची तरतूद त्या नवीन बिलामध्ये येणार आहे. अशा 2 घातक गोष्टी ठेवीदारांच्या दृष्टीने येत्या कालखंडात घडू पाहत आहेत. त्यामुळे CKP कोऑपरेटिव्ह बँकेचा ठेवीदार आणि शेअर होल्डर आणि अनेक कोऑपरेटिव्ह बँकांचे ठेवीदार आणि शेअर होल्डर यांच्याबरोबरीने आमचे कर्मचारीसुद्धा हे सगळेजण जातात आणि सुपात आहेत. सर्वांनी म्हणून लढलं पाहिजे आणि म्हणून आज जी काही सेव्ह CKP कोऑपरेटिव्ह बँक या संपूर्णपणे जे काही 3 व्हॉट्सॲप ग्रुप आहेत, जवळजवळ 700 लोक आहेत, त्यांच्यामध्ये जी चर्चा आहे, त्यांच्यामध्ये जे टेन्शन आहेत, ज्या अनेक महिला आहेत, अनेक पुरुष आहेत, त्यांचे वयोगट लक्षात घेता त्यांना एक नवीन स्फूर्ती देणं आवश्यक आहे आणि म्हणून लढण्याचे मार्ग काय मोकळे झालेत याच्यावरती लक्ष कॉन्सन्ट्रेट करा. मागे 8 वर्षात कोणी कोणाचे पाय खेचले, कोणी कोणाला मदत केली नाही, कोण कोणासाठी उभं राहिलं नाही याची कृपा करून आत्ता चर्चा करू नका. कारण त्या चर्चेला अर्थ नाही, त्या चर्चेला अंत नाही. आणि 5 लाख मला आत्ता मिळतील असं कोणी सांगत असेल तर आपण या भ्रमामध्ये कोणी राहू नये हे सांगण्याकरता मी हा व्हिडिओ केलेला आहे. मला कोणाचाही नाउमेद करायचं नाही आहे, मला कोणालाही नामोहरम करायचं नाही आहे. मला एक हार्ड फॅक्ट्स लोकांसमोर आणून लोकांना तुम्ही निराश होऊ नका, तुम्ही निराश होऊन घरी बसू नका. आज आपण पॅन्डेमिकमध्ये आहोत म्हणून घरी आहोत, नाहीतर आपण हॉलमध्ये आलो असतो, आपण रस्त्यावरती आलो असतो, आपण मोर्चे काढले असते, आपण RBIला सळो की पळो करून सोडलं असतं. पण तेही आपण करू. पण सध्या आपल्याला जे शक्य आहे, जे आपण गेल्या 20-30 दिवसामध्ये करून दाखवलं, ती एक अचानक अशी एक मोठी कृती या महाराष्ट्रामध्ये कोणीही करू शकलं नाही, ते आपण केलेलं आहे. हे कृपा करून ते ॲप्रिशिएट करा. अनेक लोक ते ॲप्रिशिएट करतायत. घरी बसल्या बसल्या टेक्नॉलॉजीच्या आधारे आपण एका कायद्याचं टेस्टिंग केलेलं आहे आणि RBIला ॲफिडेविटद्वारे त्यांची भूमिका जाहीर करायला लावलेली आहे, भारत सरकारची भूमिका जाहीर करायला लावली आहे आणि आता आपल्याला त्यांचे पत्ते कळलेले आहेत. आता आपली जी व्यूहरचना आहे ती व्यूहरचना आपण जनतेमध्ये जाऊ, आपण माध्यमांकडे जाऊ, आपण या देशातले सर्वच ठेवीदार कसे असुरक्षित आहेत हे निश्चितपणे ठामपणे पटवून देऊ. तेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा गेम प्लॅन काय आहे, भारत सरकारचा गेम प्लॅन काय आहे आणि महाराष्ट्र सरकार कसं अत्यंत चुकीच्या पद्धतीने व्यवहार करते त्यांना पण जाग आणण्यासाठी आपल्याला जनतेमध्ये जावं लागेल. आणि या सर्व सोशल मीडियाचा, या सर्व इंटरनेट मीडियाचा आणि आपल्या जनशक्तीचा नीटपणे वापर करून आपण आपल्या ठेवी सुरक्षित ठेवण्याकरता प्रयत्न करूया. ही एक अशी लढाई आहे की जी तत्वाची लढाई आहे, ती नीतिमत्तेची लढाई आहे, ती कायद्याची लढाई आहे. पण ती लढल्याशिवाय आपल्याला मरायचं पण नाही आहे. आपल्याला कोणीही घरी बसणार नाही आहे, मरणार नाही आहे, तो लढेल आणि लढून पण मरणार नाही आहे, लढून जिंकेल. सो हम लढेंगे, हम जीतेंगे या दुर्दम्य आशावादाने आपण कोर्टाची लढाई करतोय आणि शक्य झालं तर रस्त्यावरती येऊया. एक नवीन आशावाद देऊन तुम्हा सर्वांचा आत्तापर्यंत जो पाठिंबा मिळाला, त्यात महिला आहेत, पुरुष आहेत, लहान आहेत, थोर आहेत, चांगले लोक आहेत. कोणी टीका केली तरी मनावर घेऊ नका. टीकाकारांना समजून सांगणं आणि प्रबोधनाच्या मार्गाने लोकांना पुढे नेणं हेच खरं आपल्याला पाहिजे. आपले खरे शत्रू हे धोरणकर्ते आहेत आणि ह्या धोरणकर्त्यांनी आपल्याला गृहीत धरलेलं आहे. आता यापुढे आपण आपले अधिकार घेतल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. माझे पैसे 100% सुरक्षित राहिले पाहिजेत, ही आपली भूमिका आहे आणि ते आपण जिंकल्याशिवाय बसायचं नाही स्वस्थ.
एवढं मनाशी पक्क ठेवा आणि लढण्याच्या जिद्दीने आपण पुन्हा उभे राहूया, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. हा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तो तुमच्यापर्यंत तुम्ही ऐकून झाल्यानंतर दुसऱ्या ठेवीदारांपर्यंत पोहोचवावं, एवढीच माझी नम्र विनंती आहे. माध्यमं आपल्याला आपल्या म्हणण्याला प्रसिद्धी देणार नसल्यामुळे आपण या माध्यमातून आपल्यालाच आपण समजून घेत आहोत आणि आपण समजून घेण्याच्या या प्रक्रियेमध्ये प्रचार करतो आहोत. सोसायट्यांमध्ये प्रचार करा, वस्त्यांमध्ये प्रचार करा, ठेवीदारांमध्ये प्रचार करा. एका बँकेतून दुसऱ्या बँकेतल्या ठेवीदाराला सांगा, शेअर होल्डरला सांगा, कर्मचाऱ्यांना सांगा, बाबा रे आज तू जातात आहेस, आम्ही सुपावतो, मी सुपावतो आणि तू जातात आहेत, आपण सर्वांनी म्हणून लढलं पाहिजे. ही ती आपली भाषा असली पाहिजे. माझं पुन्हा पुन्हा सांगणं आहे, या देशातल्या अर्थशास्त्राप्रमाणे एकूणच जी काही अर्थरचना आहे त्याप्रमाणे आपल्या देशातल्या बचतदारांचे पैसे असुरक्षित झालेले आहेत. ते होते असुरक्षित, त्या अधिक असुरक्षित झाले आहेत. ते सुरक्षित करण्याची लढाई बँकांमध्ये आणि मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला लढावी लागेल, एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. धन्यवाद आणि वेळ दिल्याबद्दल तुम्हा सर्वांना मी पुन्हा एकदा नमस्कार करतो. आणि तुम्ही बरेचसे जण माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात, पण आपण सर्वांनी मिळून लढाई जिंकूया. हम लढेंगे, हम जीतेंगे. धन्यवाद.